खेड पोस्ट अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या 2 मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता. त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे. असा गुन्हा घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे. ही घटना कोणत्या वेळेत घडली? त्यावेळेला क्लास सुरू होता आणि वार कुठं होता? घटना आज सकाळी 9 वाजता घडलेली आहे. क्लासच्या रूममध्ये जेव्हा क्लास चालू होता तेव्हा घडलेली आहे आणि गळ्यावर आणि पोटावर वार आहे. खरं तर सर, लहान वयामध्ये कुठेतरी संस्काराचे किंवा शिक्षणाचे धडे घेणारी मुलं आज अशा क्रूरतेपर्यंत जात आहेत. काय नागरिकांनी आणि समाजाने बोध घेतला पाहिजे? आता हा तर नंतरचा विषय. आपण याच्यावर हा सविस्तर विषय बोलण्याचा आहे. इथं थोडक्यात तो बोलता येणार नाही. परंतु आपल्या घरात काय मुलं करतात किंवा काय तो पुढचा मोठा होणारा प्रसंग टळतो जेव्हा छोटी छोटी भांडणं होतात. त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर मग आपल्याला त्यावेळी जर ॲक्शन झाली, त्यावेळी समुपदेशन झालं, त्यांना समुपदेशनही करता येतं, काउन्सिलिंग करता येतं, त्यातून मग पुढे असे मोठे होणारे गुन्हे टळू शकतात. पालकांमध्ये संवाद कसा असावा असं वाटतं तुम्हाला? कारण तुमचा एक अनुभव आहे, तर तुम्ही काय आव्हान कराल पालकांना, खास करून मुलांशी कसं राहायला पाहिजे? पालकांना आमचं आवाहन राहील की मुलं काय करतात, त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे, ते मोकळ्या वेळेत काय करतात, शाळेच्या पूर्वी शाळेनंतर काय करतात, याच्यावर लक्ष असेल तर थोडंसं आपल्याला ती माहिती ॲडव्हान्समध्ये मिळू शकते. मुलांशी संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल, त्याला कुणी काय बोललं असेल, ही माहिती मुलांनी पालकांशी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात, ते पोलिसांना सांगू शकतात आणि अशी भांडणं अगोदरच जर समोर आली तर पुढे त्यातून असा मोठा गुन्हा टळण्याच्या अगोदर आपण ते थांबवू शकतो. मुलाच्या वडिलांनी आरोप केलाय सर की मुलाला क्लासमध्येच मारहाण झाली होती, याच मुलांनी ती मारहाण केली होती. ही घटना क्लासला माहिती होती, ती जर आमच्या पालकांपर्यंत गेली असती तर ही दुर्घटना टळली असती, त्यांचा मुलगा आज या दुर्घटनेत मयत झाला नसता. नाही, याच्याबद्दल अजून फारशी कल्पना नाही. जेव्हा चौकशीमध्ये गोष्टी जशा समोर येतील त्यानुसार मग पुढची तपास केला जाईल. हल्ला केलेला मुलाला ताब्यात घेतला नाही, अजून तपास चालू आहे. त्यानंतर तपासानुसार जे निष्पन्न होईल त्यानुसार अजून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल. ज्या क्लासमध्ये ही घटना घडली त्या क्लासची काही जबाबदारी होती असं पालकांचं मत आहे. त्यामुळं क्लासवरती काही दोषारोप ठेवणार नाही. गुन्ह्याचा तपास जसा पुढे जाईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.